पिंकी माळी यांच्या वडिलांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतीये, थेट पाहूयात. गोपाळी चौथी वेळ होती अजितदादा बरोबर तिची प्रवास. प्रायव्हेट चार्टेड फ्लाईटमध्ये एअर होस्टेस होती. 3 वर्ष ती इंडियन एअरलाइन्स एअरपोर्ट होती. तिकडनं मग ही प्रायव्हेटमध्ये झाली. आज किती वाजता निघाली वगैरे थोडं सविस्तर सांगा. सकाळी गेली होती आणि असा होईल. मग जेव्हा टी व्ही लावला तर फ्लाईट क्रॅश झाला करून असा समजला अजितदादाचा, तर आमचे हातपाय सुजायला लागले. मग नंतर टी व्हीला ब्रेकिंग न्यूजमध्ये पिंकी माली दाखवला, तेव्हा एकदम आम्ही कन्फर्मच झालो. त्याच्या आधी काय तुम्हाला फोन आला का आज सकाळी? नाही फसायच्या आधी नाही, कालचंच बोलणं होतं की आज जाणार आहे करून. एवढं आम्ही टी व्ही लावल्यानंतर आम्हाला समजलं. किती वर्षाचे होते त्या? 29 वय होता, 12वी पास होती आणि इंग्लिश मिडियमनी लग्न झाला होता. त्यांचे मिस्टर लार्सन अँड टुर्बो कंपनीचे मॅनेजर आहेत पुण्याला. आणि ती आपला भावाला एकमेव मुलगा आहे माझा, ते पायलट बनवणार म्हणून ही तिची स्वप्न होता. असं ती बघितली होती की पप्पा मैं करेगी करके. स्वभाव वगैरे कसा पण तुम्ही आता जाताय का तिकडे बारामतीला? आता सचिन भाऊ अहिरचा फोन होता, ते दौंडला आहेत आणि ते मला फोन केले. आमचे घरगुती संबंध आहेत साहेबांची. ते बोलले की मी जातो आणि तिकडनं काय होईल ते सगळं मी बॉडी इकडे मुंबईला पाठवायचं करतो. इथे आणणार आहेत? हा, इथं आणणार आहे. त्यांची VCR कंपनी आहे ते कलिनामध्ये. ते लोक फोन उचलत नाही म्हणून ते माझी मुलगी संतापली की कमी कमी ॲटलिस्ट फोन तर उचलायला पाहिजे की आम्हाला बॉडी कुठून भेटेल. असं झालेलं आहे. आता फ्लाईटमध्ये चार्टेड फ्लाईट होता, त्याच्या इनबॉक्समध्ये काय त्रुटी होती, काय कमी होती, काय टेक्निकल फॉल्ट होता, हे आता हे नंतरचा भाग आहे. पण मुलगी तर गमावला ना आम्ही ते काय करणार इन्क्वायरी करून. समजा कोण दोषी असेल नसेल, अगर दोषी असेल त्याला सजा भेटेल, पण मुलगी तर मला भेटणार नाही. हे टेक्निकल होऊ शकतो कारण का सकाळचा वादळ आणि डव पडत होता असा हे दाखवत होते. काही प्रॉब्लेम होऊ शकतो. एकच मुलगी का ती? मला 2 मुली, माझी मोठी मुलगी कोकिला बेनमध्ये नर्स आहे. दादा स्वभावानं कशी होती पिंकी? खूप चांगली होती. 1989 मध्ये मी दिल्ली एअरपोर्टला मी फ्लाईटमध्ये काम करायचो इंदिरा गांधी हवाई अड्ड्यावर. त्या मी ड्रायक्लीन करायचं काम करायचो. तर त्यावेळी माझ्या हाताने एक मिस्टेक झालेलं होतं कारण की प्राईम मिनिस्टरचे जे विमान होतं विश्वनाथ प्रताप सिंगचा, ते फ्लाईट मी करत होतो. त्याच्यामध्ये कसं डायनिंग टेबल असतात आणि बाजूला खुर्च्या असतात. तर माझ्या हाताने मिस्टेक झाला तर मला ते लोक बोलले की यू बडी बास्टेड, गो आउटसाइड. म्हणजे सर ट्राय टू अंडरस्टँड माय प्रॉब्लेम. आय एम व्हेरी पुअर मॅन. Please sir, give me one chance. Shut up, don't talk to me, only take your payment and go outside. And don't request to me, do understand, but now get lost, bloody fool. बोलते कि आपने अगर बोइंग चेक्सी एयर इंडिया का खराब करता तो हम संभाल लेते. ये प्रधानमंत्री की जहाज है, इसके अंदर नो एक्सक्यूज. तो हे तर पिंकी माळी जी स्वतः एअर होस्टेस म्हणून यावेळेला अजितदादांच्या विमानातून प्रवास करत होती, तिचा देखील मृत्यू झालेला आहे. त्यानंतर शोकाकुल परिस्थितीमध्ये तिच्या वडिलांशी आणि आईशी केलेली बातचीत आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहत होतो. विमान अपघातात अजित पवारांचं निधन झालं आणि या निधनाच्या बातमीनंतर प्रत्येकजण हा बारामतीच्या दिशेनं रवाना झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.